page number 72, Unit 3.3, News Analysis English Workshop. Write your own impressions about the news items given in A, B, C and D in the table below. खाली दिलेल्या टेबलमध्ये ज्या आपल्याला बातम्या दिलेल्या आहेत A, B, C आणि D यांच्याबद्दल तुमचं मत काय किंवा तुम्हाला ती बातमी वाचून काय वाटतं ते लिहायचं आहे. आता जर खालचा टेबल बघितला तर या टेबलमध्ये न्यूज ॲटम ABCD दिलेला आहे आणि ह्या ॲटममध्ये तुम्हाला म्हणजे ते न्यूज ॲटम तुम्हाला गुड न्यूज आहे की बॅड न्यूज आहे ते लिहायचं आहे. त्यानंतर ती न्यूज रिलायबल आहे का अनरिलायबल आहे, विश्वसनीय की अविश्वसनीय, चांगली की वाईट, इंटरेस्टिंग और अनइंटरेस्टिंग म्हणजे मनोरंजक आहे, चित्तवेधक आहे की चित्तवेधक नाही, मनोरंजक नाही, किंवा ऑदर्स म्हणजे इतर कुठला पॉईंट तुम्हाला त्या बातमीमध्ये दिसतोय का ते लिहून हा टेबल लिहिण्यापेक्षा हा टेबल कंप्लीट करायचा आहे. मी मार्किंग केलेले आहे. जर गुड न्यूज असेल तर राईट टिक मार्क केलेला आहे आणि बॅड न्यूज असेल तर क्रॉस केलेला आहे. रिलायबल असेल तर राईट, अनरिलायबल असेल तर रॉंग म्हणजे ते मार्क केलेलं आहे, साईन केलेलं आहे. इंटरेस्टिंग असेल तर राईट साईन, अनइंटरेस्टिंग असेल तर रॉंगचं किंवा क्रॉस साईन त्या ठिकाणी मी केलेलं आहे. लेट्स सी द आन्सर्स. न्यूज ॲटम A, that is closed shoes not allowed in examination halls. This is good news, this is reliable news and this is also interesting news. So I tick right mark in these 3 columns. ही चांगली बातमी आहे, विश्वसनीय आहे आणि चित्तवेधक अशी बातमी आहे. Then news item B, that is Ritika takes a break from acting. It is not a good news but it is reliable news and it is also interesting news. Then news item C, that is most dangerous time in history, and it is not good news but it is reliable and it is an interesting news also. And the last one, that is news item D, quick cure for all ailments. सर्व आजारांसाठी त्वरित उपचार किंवा उपाय. This is not good news, this is not reliable news and this is not also an interesting news. It is uninteresting news and boring also. And there are not any other specific points in all the news. So in this way we can complete the table after reading the news. अशा पद्धतीने बातम्या वाचल्यानंतर त्या बातम्यांबद्दलचं मत आपण व्यक्त करू शकतो. टिकमार्क करायच्या ऐवजी तुम्ही लिहू पण शकतात. गुड न्यूज, बॅड न्यूज, रिलायबल, अनरिलायबल और इंटरेस्टिंग, अनइंटरेस्टिंग असं लिहिता पण येईल आणि अशा पद्धतीने हा टेबल कंप्लीट करता येईल.